भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई आज अहमदाबादमध्ये सुरू झाली आहे। सुमारे 8,000 घरं, झोपडपट्ट्या आणि बेकायदेशीर संरचनांवर प्रशासनाने मोठं पाऊल उचललं आहे। अहमदाबाद महानगरपालिकेने चंदोला तलाव परिसरातील सियासत नगर आणि बंगालवास या झोपडपट्ट्यांवर अवैध बांधकामांविरोधात कारवाई केली आहे। सर्वेमध्ये उघड झालं की हजारोंच्या संख्येने विना परवानगी येथे घरं बांगलादेशी घुसखोरी नागरिक आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बसवलेली आहेत। 8,000 पक्की घरं आणि झोपड्या तोडल्या गेल्या। यासाठी 50 JCB, 60 हिटांची मशीन्स आणि 500 डंपर सह 2,000 पोलीस कर्मचारी तैनात होते। गुजरातभरात सुरू असलेल्या या मोहिमेत उमरगाव येथे 7 बांगलादेशी नागरिक ताब्यात घेण्यात आले। वडोदरा येथे 500 संशयितांपैकी 5 बांगलादेशी असल्याचं स्पष्ट झालं। कपड्याच्या कारखान्यात हे लोक काम करत होते। पोलिसांनी लालू बिहारी नावाच्या इसमावर बनावट ओळखपत्र तयार करून बेकायदेशीर नागरिकांना मदत केल्याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल केला आहे। ही कार्यवाही कोणत्याही धर्माविरोधात नाही, ही कार्यवाही आहे केवळ कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात। ज्याकडे वैध कागदपत्र नाहीत त्यांच्यावर निर्वासनाची प्रक्रिया राबविली जाईल, अशी प्रतिक्रिया SP करणराज वाघेला यांनी माध्यमांना दिली। ये जैसा कि आप जानते हैं आसपास चंडोला तालाब है और इस पे पहले भी कामगिरी 2009 में की गई थी। फिर से इन लोगों ने गैर कायदेसर मिलकत स्थापित की है। अभी AMC ने जो सर्वे किया उसमें पाया है कि इन्होंने जो तालाब की ज़मीन है, जो सरकारी ज़मीन है, उस पर मिट्टी डाल के झोपड़े बनाए हैं और एक उन्हीं के द्वारा ये आज डिमोलिशन की कामगिरी की जा रही है। पुलिस ताकि जान हानि ना हो और कोई लॉ एंड ऑर्डर स्थिति ना उत्पन्न हो, उसको ध्यान में लेके पुलिस बंदोबस्त रखा गया। हाँ, इनका यहाँ सियासत नगर बंगालवास था, वो यहाँ पे ज़्यादातर बांग्लादेशी आकर रहते थे। अहमदाबाद मधील ही कारवाई केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही, तर देशभरातील अशा अतिक्रमणांवर काय धोरण राबवलं जात आहे त्याचं प्रतीक बनली आहे। प्रशासन, न्यायालय आणि नागरिक या सगळ्यांच्या सहकार्यानेच शाश्वत समाधान शोधलं जाऊ शकतं।